महाराष्ट्राला कळू दे काय पत्रिका बघायची आहे नाही. म्हणजे आता किती 40-44 प्रयोग झाले, तुम्हाला खूप वेगवेगळे अनुभव येत असतील. म्हणजे थिएटरमध्ये बसलेल्यांना तर ते जाणवतं. म्हणजे असं होऊच शकत नाही की बसलाय आणि तो उठला नाही किंवा तो थिरकला नाही. म्हणजे फारच की काही वेळेला म्हणजे बोजडपणाचं जर अंगावर झूल असेल घेतलेली तरच तो नाही उठणार. तुम्हाला जे नंतर भेटतात लोक, खूप त्यांना काहीतरी बोलायचं सांगायचं असतं, तुम्हाला काय प्रतिक्रिया? प्रत्येकाकडे खरं तर वेगवेगळे अनुभव आहेत, पण त्यातले मी काही ठळक मला जे लोक भेटतात. एकतर खरं तर आता सध्या एक खूप सगळीकडे आय टी क्षेत्रात किंवा आपल्या या सगळ्या मुंबई पुणे या भागात खूप डिप्रेशन हा खूप महत्त्वाचा मुद्दा झाला सगळ्या लोकांसाठी. तर खूप आता ज्या लोकांना मराठी माहिती आहे किंवा ही लोकसंगीत माहिती आहे नाही माहिती अशी लोक पण आख्यानाला येतात. मित्रांमुळे येतात किंवा कुठल्या मैत्रिणींमुळे येतात किंवा कुणाच्या अशा सहवासातनं ते येतात. तर आम्हाला एक ताई भेटले होते मुंबईमध्ये, मुलुंडला शो झाला होता. तर काही त्यांचा काही प्रॉब्लेम असतील मला माहिती नाही. ते मला येऊन म्हटलं की आम्ही दोघं होतो आणि त्या ऑलरेडी खूप रडत होत्या तिथे. काय मला जनरली आख्यानाचा शेवटचा इम्पॅक्टच असा आहे की खूप लोक रडतात तिथे. सो आम्हालाही ते वाटलं की जनरल रडत असतील. त्या खुर्चीतच बसून होत्या, खूप लोक भेटत होती. 2-1 तास आमचे सगळं भेटणं झालं. मग त्यांचे मिस्टर असे सगळे भेटायला आले. तर त्या फक्त एवढंच म्हणले की मी माझ्या काही पर्सनल कारणामुळे 6 महिने डिप्रेशनमध्ये, मी कुणाशी बोलत नाहीये, मी काही व्यक्तच होत नव्हते. ते असं काही असेल त्यांचं पर्सनल काम. तर मी आज मनसोक्त रडले, मनसोक्त नाचले आणि मला माहिती नाही आता मी इथून पुढचं आयुष्य खूप छान जगेल फक्त तुमच्यामुळे आणि धन्यवाद. आणि हे सगळे असे गमतीशीर मुद्दे पण खूप घडतात. म्हणजे आख्यानाचा बालगंधर्वला शो होता. एक आमचाच तो मित्र, त्याचं नाव घेणार नाही आता, त्याचं ते घरचे सगळे त्याला हे करतील, त्याचं लग्न ठरत नव्हतं, लव्ह मॅरेज करायचं होतं त्याला. आणि आख्यानामध्ये वाघ्या मुरळी एक कला प्रकार आहे की त्याच्यामध्ये सगळं एक प्रेमयुगुलाचं सगळं अशा पद्धतीने सगळं कंटेंट त्याच्यामध्ये आहे. तर त्याने काय केलं, त्याची होणारी किंवा प्रेयसी तो घेऊन आला, तिचंही तिकीट काढलं, सगळ्या घरच्यांचंही तिकीट काढलं, एकाच रांगेत काढलं. त्यावेळेस तिकीट मिळत होती. बरोबर, कारण मी तो प्रश्न विचारणार. परत नाही इकडून आम्हाला का नाही तिकीट. त्यामुळे त्यांनी अशी 8-10 तिकीटं काढली आणि मग ह्या बाजूला घरचे बसवले, आई वडील भाऊ वगैरे, इकडे ती बसली. घरच्यांना माहिती नाही याची कोणतरी. आणि मग ते पहिले 3-4 आमचे आख्यानाचे आपले कला प्रकार झाले आणि वाघ्या मुरळीचा कला प्रकार सादर झाला, ऋषीने तो गायला. आणि मग मध्यंतर होतो. मध्यंतरात ते सगळे बसले होते आणि मग आई वडिलांना म्हणलं की आता जे गाणं झालं ना आता वाघ्या मुरळीचं, उचलून तिला देवा तुझी पायरे जोडू दे, असं मला करायचंय, मलाही लग्न करायचंय. म्हटलं की करूयात की, असं काही विशेष नाही आणि करूयात वगैरे. मग त्याने थोडासा मूड चेक केला, हा करूयात, मग मुलगी वगैरे, आणि असं थोडासा बाजूला झाला, ही माझी होणारी बायको. ते शॉकमध्ये ते त्याचे सगळे पाहुणे आले. ते म्हणले, मग तो ऍक्च्युली नकार होता काय माहिती नाही, पण ते जुळून आलं. बसल्या बसल्या बालगंधर्व 2 तासात लग्न जुळून आलं. मग त्याने नंतर आम्हाला जाताना, मग नाशिकला जाताना सेपरेट चहा पाणी, प्रत्येकाचा टावेल टोपी घालून सत्कार वगैरे असंही आहे. आता मग नंतर त्याच्यानंतर कुठल्या तरी शोला मुलीचंही आई वडील येणार होते, त्यांचाही पाहण्याचा कार्यक्रम आख्यानात होणार होता. मग ते झालं का नाही माहिती नाही मला, पण असे गमतीशीर सुद्धा प्रकार आख्यानामध्ये पाहायला मिळतात. बाकी तू पण सांग तुला काही. मला जास्त लक्षात राहिलेले आहेत की म्हणजे आधी असं वाटलं नव्हतं फोनवर सांगायचं किंवा इंस्टाग्रामवर